दिवसापासून मागवत होती मी डिशवॉशरचं सॉल्ट आहे, हे एकदम जरुरी असतं डिशवॉशरमध्ये टाकणं. ते आले फायनली. चला, स्पेशल दिवस आहे आज, आहे वैभवचा वाढदिवस. तर काल रात्रीच आम्ही ना सेलिब्रेशन म्हणजे छोटंसं केलेलं 12 वाजता केक वगैरे आणून, पण ते काही शूट नाही केलं कारण वैभवला जास्त आवडत नाही त्यांचा बड्डे केलेलं किंवा त्यांना बड्डेचं वगैरे त्यांना इंटरेस्ट नसतो एवढा. तरी मला खूप आवडतं करायला म्हणून व्हिडिओला आली. इतकं भारी कलेक्शन आलं आहे, हे बघू शकता. त्या दिवशी आली, त्या दिवशी नव्हतं, आता थोडं वेगळं आलेलं आहे. भारी कलेक्शन आलेलं आहे, खरंच एकदम मस्त आलेलं आहे. आता बघते आली. आवडलेले आहे, तर मला हा एक आवडला, एक हा पण छान आहे. हॅपी बर्थडे टू यू. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज जरा उशिरा ब्लॉग सुरू करते. आत्ता वाजले 1:30 आणि खूप उशिरा ब्लॉग सुरू केला. तर काल होता पाडवा, गुढीपाडवा, आणि मस्त छान साडी वगैरे नेसली होती पैठणी. तर तेच आज एकदम स्पेशल दिवस आहे. आज आहे वैभवचा वाढदिवस. तर काल रात्रीच आम्ही ना सेलिब्रेशन म्हणजे छोटंसं केलेलं 12 वाजता केक वगैरे आणून, पण ते काही शूट नाही केलं कारण वैभवला जास्त आवडत नाही त्यांचा बड्डे केलेलं किंवा त्यांना बड्डेचं वगैरे त्यांना इंटरेस्ट नसतो एवढा. तरी मला खूप आवडतं करायला म्हणून माझं केक आणून रात्री कापला 12 वाजता. पण आज म्हटलं परत केक आणून सेलिब्रेशन करू म्हटलं प्रॉपर. दरवर्षी करते मी, तर ह्या वर्षी पण करणार. तर आणि त्यांना माहितीच आहे ते घरीच आहे आणि मी पण इथंच आहे. सरप्राईज तर काही हेच नाही. मग काल रात्री 12 वाजता आम्ही मी फुलं गुलाबाचे तोडले, म्हणजे दुपारी तोडून ठेवले ते पिशवीमध्ये. मग ते हातातच ठेवले आणि ते 12ला 5 मिनिट कमी असेल ते खाली गेले ते मोटर बंद करण्यासाठी. आणि बरोबर 12ला दरवाज्यात आले की मी मस्त अशी फुलं उधळवली त्यांच्यावर आणि हॅपी बर्थडे विश केला. त्यांना माहिती पण नव्हतं 12 वाजता. आणि केक आणलेला छोटासा, तर तो कापला. वियांत झोपून गेला होता आणि आज मग प्रॉपर बर्थडे आहे. तर तेच ते म्हणे चल तुला काय पाहिजे घेऊन येतो. म्हटलं मी तुम्हाला उलट घेऊन द्यायला पाहिजे, तुम्ही कशाला. तर म्हणे तुला काय घालायचं आज तू घे बघ. तर मग विचार करते की जवळ झुडिओ आहे, जाऊन बघावं काय आहे आलं. कारण त्या दिवशी पण ड्रेस घेतलाच आहे, तो दाखवते तुम्हाला. पण मग अजून जाताना मी ड्रेस बघितले होते, भारी भारी आलेले आहेत, बघते. आणि संध्याकाळचा प्लॅन म्हणजे केक वगैरे कापणार आणि बाहेर जेवणार एवढाच असणार आहे. तर घरातलं आवडलं, स्वयंपाक वगैरे झाला आहे. आता त्यांना जेवण देते. मी तर काही खाणार नाही, चकल्या तळून बघितल्या, खाल्ल्या, त्यांनीच पोट भरून गेले माझं. तर चल आता त्यांना म्हणजे वैभव आता बाहेर गेले, ते येतील, त्यांना जेवण वगैरे देते आणि मग दुपारी बोलते त्यांच्याशी. पार्सल आलं, खूप दिवसापासून मागवत होती मी पार्सल. तर खूप दिवसापासून मागवत होती मी डिशवॉशरचं सॉल्ट आहे, हे एकदम जरुरी असतं डिशवॉशरमध्ये टाकणं. ते आले फायनली. चला, तर ते आता मी ऑफरमध्ये मागवलेलं, एकावर एक फ्री. बघू आता कसं आहे, तुम्हाला पण दाखवते. कधीची मागवत होते ॲमेझॉनवर, वस्तूच येत नाही असं. फायनली आलेलं आहे. तर खूप दिवसापासून मी मागवत होती म्हणजे डिशवॉशरचं सॉल्ट. म्हणजे किती आता महिना झाला असेल तेव्हा मागवलेलं, 2दा कॅन्सल झालं, तिसऱ्यांदा परत मागवलं मी. तर फायनली आज आलेलं आहे. तर आपण आणि लगेच सॉल्ट टाकून देऊ, कारण खूप दिवसापासून ना सॉल्टचं चिन्ह येतं आहे डिशवॉशरला, इंडिकेटर येतं. ते तुम्हाला दाखवते कसं येतं आणि सॉल्ट का टाकावं लागतं ते पण तुम्हाला सांगते थोड्या वेळाने. तर इथे मी डायरेक्ट आता 2 मागवून घेतलेले आहे कॉम्बो. तर बघू शकता हे 2 कॉम्बो मागवलेले आहे फॉर्च्यूनचे. सॉल्ट असे आलेले आहे आपले. तर आता आपण ना एक ना ते टाकून देऊ. आणि हा एक सॉल्टचं टाकलं ना तर 4-5 महिने टाकायची गरज नसते.
4-5 महिन्यांनीच टाकावं लागतं 1 किलोचं सॉल्ट. आता हे 2 किलो आहे. आता टेन्शन नाही मला परत मागवायची, कारण इथे ना नाशिकला कुठे भेटत नाही शॉपमध्ये. जर तुम्हाला माहिती असेल कुठे डिशवॉशरचे डिटर्जंट किंवा क्यूब किंवा सॉल्ट किंवा लिक्विड मिळत असेल कुठे, तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी नुसती ऑनलाईनच मागवते नेहमी, ॲमेझॉनवरून किंवा फ्लिपकार्टवरून. तिथं आता एक सॉल्ट टाकून देऊ, कशी टाकते ते पण दाखवते आणि काय फायदा आहे ते पण सांगते. चला डिशवॉशरला सॉल्ट टाकून घेऊ. त्याच्या आधी ना डिशवॉशरचे सगळे भांडे लावून देते मी. आणि डिशवॉशरचं कसं, समजा तुमच्याकडे बोर असेल, बोर किंवा मग दुसरं काही पाणी असेल ना, तर ते हार्ड वॉटर असतं. त्याच्याने ना आपले डिशवॉशरचे मधले पाईप वगैरे एकदम चॉकअप होतात. त्याच्यासाठी सॉल्ट वापरतात, त्याचे टाकतात. त्याच्याने सॉफ्ट होतं आणि भांडे पण चमकतात, त्याच्यावर डाग दिसत नाही असे. तर खूप दिवस झाले म्हणजे आता टाकलंच नव्हतं. तुम्हाला ते इंडिकेटर दाखवते. पहिल्यांदा ना मी भांडी लावून घेते पटापट आणि कुठे टाकायचं सॉल्ट ते दाखवते तुम्हाला. तर याचा काय उपयोग आहे, आपलं वॉटर असतं जे हार्ड वॉटर असतं ते सॉफ्ट करतं आणि जे ब्लॉकेज वगैरे म्हणजे त्याचे पाईप वगैरे असतं ना ते क्लीन करतं याच्याने सॉल्टने. आणि त्याच्याने म्हणजे आपले भांडे पण एकदम छान दिसतात, म्हणजे चांगले चमकतात आणि एकदम स्वच्छ नीट साफ केले म्हणजे होतात. तर आपण कसं रेग्युलर डिशवॉशर वापरतो ना, त्याच्यासाठी हे सॉल्ट एकदम जरुरीच असतं. तर त्याच्यासाठी असतं म्हणून हे सॉल्ट रेग्युलर टाकावंच लागतं. दर 2-3 महिन्यांनी टाकावंच लागतं, म्हणजे तिथे इंडिकेटर येतं तर त्याच्यासाठी टाकावं लागतं हे सॉल्ट. आणि बाकी तर मग सॉफ्टनेस वॉटर म्हणजे सॉफ्ट करतो किंवा 99% प्युरिटी. आणि डिशवॉशर आपलं एकदम क्लीन राहतं नेहमी, त्याच्यासाठी हे सॉल्ट वापरतात. तर तुम्हाला इंडिकेटर दाखवते आधी सॉल्टचं इंडिकेटर. तर बघू शकता इथे, तर इथे सॉल्टचं इंडिकेटर आलेलं आहे S. आणि हे आहे ना, हे दिसतं तुम्हाला ते लाईनसेट वॉटर, ते पण संपलंय तर ते पण टाकावं लागेल. तर आता दोन्ही टाकून घेऊ आपण आताच. तर काय करायचं, आधी ही जाळी आहे ना खालची काढून ठेवते मी साईडला. आणि इथे हे दिसत असेल तुम्हाला हे गोल, तर हे काढायचे बघू शकता. हे सगळं काढून टाकायचं पाणी आणि या ठिकाणी आपल्याला सॉल्ट टाकायचं. मी धुवून घेते सगळं. तर चला आधी लाईनसेड वॉटर दाखवते तुम्हाला. तर हे आहे लाईनसेड वॉटर, ते सुद्धा टाकावं लागणार आहे. आणि सॉल्टसाठी ही दिलेली आहे कॅप अशी, इथे टाकून ठेवून आपल्याला सॉल्ट टाकायचं आहे. आधी लाईनसेड वॉटर टाकून घेऊ आपण. तर लाईनसेड वॉटरचं काम काय आहे की भांडे चमकतात. भांड्यांना जे डाग असतात ना, पाण्याचे डाग पांढरे उठलेले, तर ते दिसत नाही, एकदम प्लेन भांडे दिसतात आणि वाळतात, लवकर वाळतात. त्याच्यामुळे लाईनसेड वॉटर. तर वॉटर इथे टाकण्यासाठी इथे आणि इथे आपण लाईनसेड वॉटर टाकू शकतो. तर इथे लाईनसेड वॉटर टाकलेलं आहे. तर ते सुद्धा मागवा लागणार आहे मला. आता आपण सॉल्ट टाकून घेऊ. सॉल्ट जी अशी असते त्याच्यात सॉल्ट टाकून घेऊ. तर सॉल्ट कसं असतं दाखवते तुम्हाला. बघू शकता जसं साखर असते ना, साखर किंवा जाड काय म्हणता जाड मीठ असं ना, तसंच असतं. तर हे खायचं सॉल्ट नसतं, हे स्पेशल
डिशवॉशरसाठी सॉल्ट असतं. तर ह्या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचं आपल्याला. थोडं गेलं बाहेर. तर इथे मी टाकलेलं आहे आणि जस्ट हे लावून द्यायचं. तर आपलं सॉल्ट टाकून झालं आहे. आता आपण इंडिकेटर बघू शकता इथे. आता बंद करते, चालू. इथले सगळे इंडिकेटर गेलेले आहे. म्हणजे आपल्या डिशवॉशरमध्ये सॉल्ट पण आहे, लाईनसीड वॉटर पण आहे आणि असं परफेक्ट आहे अशा पद्धतीचं. म्हणजे सगळं क्लिअर आहे डिशवॉशरचं. तर ह्या पद्धतीने डिशवॉशरचं सॉल्ट टाकून दाखवलेलं तुम्हाला. जर तुम्ही कधी डिशवॉशर घेतलं तर तुम्हाला ही माहिती पाहिजे. तर चला आता थोड्या वेळाने बोलते ना तुमच्याशी. व्हिडिओला आली इतकं भारी कलेक्शन आलंय इथे बघू शकता. त्या दिवशी आली त्या दिवशी नव्हतं, आता थोडं वेगळं आलेलं आहे. का तो शर्ट मस्त आहे का. बघू शकता व्हाईट, खूप छान छान ना कलर, एकदम मस्त आहे. तेव्हा का घेतला नाही मी असा का. बघू शकता हा किती छान आहे. वाव मस्त. ताशे आलेले, वाव छान आले. ब्राऊनचे शेड आहे इथे, हे सगळं ब्राऊनचे शेड आहे. हा व्हाईट आहे, एस्थेटिक आहे इथले, एस्थेटिक. तो नाही का वन पीस आहे. हे पण ना पॅन्ट किती छान आहे. वाव किती छान आहे. हा पण मस्त वाटतोय हो. बघू का आपण घालून. भारी कलेक्शन आलेलं आहे, खरंच एकदम मस्त आलेलं आहे. आता बघते अजून. इकडे नाही एवढं ग्रह ऑफिससाठी हे मस्त आले, हे घालून बघते. आणि तो एक आहे तो ब्ल्यू कलरचा. 3-4 ड्रेस ट्राय करण्यासाठी घेऊन आलेली. आता ट्राय करते तुम्हाला दाखवते. जीन टॉप आणि जीन्स ट्राय केली तुम्ही दाखवते. अशी जीन्स आहे आणि टॉप आहे. ड्रेस आहे, इतकं सुंदर आहे ना, तुम्हाला दाखवते. असं ड्रेस आहे मध्ये खूपच छान ड्रेस आलेले आहेत. खरंच मला खूप सगळेच आवडत आहे, पण एकच घ्यायचं आहे. चल दाखवते. ते पण वैभव घेऊन देतात त्यांच्या बर्थडेला. डिटेलिंग वगैरे खूप छान आहे. हे 2 ड्रेस आवडलेले मला, जीन्स वगैरे बघते आता. चला तर ड्रेस तर घेतलेला आहे, दाखवेल तुम्हाला घरी गेल्यावर. आणि त्या दिवशी पण घेतला व्हिडिओमध्ये, ते पण दाखवते. ज्वेलरी किती छान आले, ब्रेसलेट.
ह्या नाही ग ब्राऊन कशी ही काय स्टाईल हो अशी घ्या ना कॅज्युअल जीन्स भारी आलेले ही जीन्स बघितली होती खूप छान आहे 799ला 799 899ला आहे मस्त आहे छान येते आणि नंतर ही एक आहे मॉम जीन्स सारखी आणि इकडे आहे फुटवेअर आणि पर्स बघू शकता पर्स पण मस्त आणि इथे फुटवेअर तर मी असे शूज घेतले होते हा एक ड्रेस मस्त होता छान होता चला व्हिडिओमधून ड्रेस घेतलेला आहे कोणता घेतला आहे संध्याकाळी मी जेव्हा रेडी होईल ना त्यावेळेस दाखवेल तुम्हाला इतकं भारी कलेक्शन आलेलं आहे भूक लागली जेवढीच नव्हती श्रीखंड होतं आम्रखंड याला गुढीपाडव्याला आणलं होतं मस्त लागतंय तेच खाते खायचं दुनिया का सबसे आधुनिक और ताकतवर एयरक्राफ्ट माना जाता है उसकी ये हालत हो गई है तर खूप असा ड्रेस घेतलेला आहे मला दाखवते म्हणजे रेडी होईल तेव्हा दाखवलं इथे वाजले संध्याकाळचे 6 आणि केक घेण्यासाठी चाललं आहे तर केक घेऊन येतो विहान त्यांना पण घेऊन चालली मी चला मग बड्डे केक इथेच कट करणार आणि मग जेवायला बाहेर जाणार असा प्लॅन आहे आजचा डिशवॉशरला भांडे पण लावून दिले मी चला इथे आता केक घेण्यासाठी आलो एलिगंट बेकर्समध्ये बरं का भारी म्हणजे पायनॅपल केक आणि 12 पेस्ट्री असं पाठवू का पण ते पेस्ट्रीमध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत हां हां छान वाटतं ना हा छान वाटतं ही पाव किलोची आहे ना 300 ग्रामची 300 ग्रामची चोको व्हॅनिला आहे फलुदा फ्लेवर आहे त्यानंतर डार्क चॉकलेट पायनॅपल गेला आहे आणि हा ब्लॅक थांबा एक मिनिट विहान विहान देच खातात कोणता रे त्याच्यातला काय काय प्राईस आहे यांची 220 240 असे हा 240चा आहे बाकी हे 220चे हां हा छान वाटतं 45 आणि हे काय हो 4 देऊ ना नंतर मी मला ना केक बघू शकता असे आवडलेले आहे तर मला हा एक आवडला एक हा पण छान आहे आणि हे काय काय माहिती आणि काय कसं आहे तो चॉकलेट मूस भारी वाटतंय मला त्याला वेगळं काहीतरी नवं पण केक साठी हा घेता डार्क चॉकलेट हे चॉकलेट मूस ते भारी 250ला मस्त वाटतंय मला त्याला असे आहे कप केक्स पण आहे आणि घरगुती बनवतात हे सुद्धा आहे हां हां व्हॅनिला हे वेलवेट काय नाही चांगलं आहे वेलवेट हे पाय ते केक घेऊन झालेला आहे मस्त चॉकलेट मला चॉकलेटच फ्लेवर आवडतो नेहमी तो चॉकलेट घेतला म्हणजे वैभवला पण तोच आवडतो या त्यांना पण तोच आवडतो बघू शकतो हे बेकर्स तर आता इथे तेच तयार करते आधी सगळं आवरलं वगैरे तर म्हटलं त्याला ताटाचं छान सजवू
आमटी आणि हे ऑप्शनाचं ताट आणि इथे आहे हे ताट मस्त ना ह्याच्यात तसं हे ठेवलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्या छानपैकी आणि इथे कॅन्डल किती क्यूट ते बघू शकता तसं रेडी करून ठेवलं म्हणजे आता आम्ही स्वतः आवरतो सगळे असं छानपैकी रेडी होतो कियाराला पण आवडते याला पण आवडते मी पण आवडते आणि मग केक वगैरे काढून छानपैकी सेलिब्रेशन मी रेडी झालेली आहे हा ड्रेस घेतला आज आत्ताच घातलेला आहे तुम्हाला दाखवते बघू शकता असं ड्रेस आहे आता मस्त नाही ते केक वगैरे काढून घेऊ तुम्ही दाखवले तर कियारा इकडे कियाराला पण रेडी केलेला आहे मी तर आता केक वगैरे काढून घेऊ आणि इथे ताट पण रेडी आहे कियारा कियारा इकडे इकडे टॅब ठेवतो नुसतं टॅब घेऊन बसतात टॅब ठेव चल इकडे तर कियाराचा आमचा असा लुक आहे छान घातलेले डंगरी बघू शकता तो केक काढायचा ना हा डॅडी तू हा कट करायचा डॅडीचा बर्थडे केक वाव छान नको नको मी तसं करू काय चिप्स का मला बघ दाखवू दे मला बघू का तर बघू शकता असा तर चॉकलेट केक आहे आणि असं त्यांचं नाव टाकलं इथे बाजू खोका खोका इथे लावतो तर इथे बघू शकता असं ताट रेडी केलेलं आहे चला आता घेऊन जाऊ सगळं केक मस्त कट करूया ताटांना
कॉफीचा मध्ये मध्ये लागत होता आणि काहीच गोड नाहीये, मध्ये स्पंज पण नाहीये मध्ये. असं इतकं छान आहे ना, खरंच खूप भारी चव आहे. आणि असं क्रीम क्रीम नाही अशी, एकदम मस्त लागला, भारी लागला केक. तर कियाराला सुद्धा आवडला, कियारा पण खाते. तर चला आता आम्ही आवडतो आणि जेव्हा निघू ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. तर आता आम्ही निघालोय बाहेर. इतकी थंडी हवा सुटलेली आहे ना, जॅकेट घेतले. चला आता वाजले 9, बरोबर 9 वाजता, 9:30 वाजता जेवण. चल कियाला, चला करते का. विहान आणि डॅडीने ब्लॅक ब्लॅक घातलंय, कियाला आणि डिफरंट घातला आणि मी डिफरंट घातलेला आहे ना.